दैनंदिन जीवनामध्ये किंवा स्वयंपाक करताना काही टिप्स आणि ट्रिक्स वापरणं खरंच खूप गरजेचं असतं. अशाच काही अगदी सोप्या 10 टिप्स आपण बघणार आहोत, ज्या खूप उपयुक्त आहे सगळ्या महिलांना किंवा घरातील सगळ्या व्यक्तींना ह्या गोष्टी किंवा ह्या टिप्स माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली टिप आहे, प्रत्येक घरामध्ये मध असतं. मधाचे खूप सारे उपयोग आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मध स्टोअर कसं करायचं? बाहेर ठेवलं म्हणजेच फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर खराब तर होणार नाही ना? पण असं होत नाही. मधामध्ये आम्लाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते बॅक्टेरिया मुक्त असते. पण तेच मध जर फ्रीजमध्ये ठेवले तर पाणी सुटून त्यात बॅक्टेरिया होऊ शकतात. त्यामुळे मध कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. हल्ली प्रत्येक घरामध्ये किचन ट्रॉली पाहायला मिळतात. किचन ट्रॉली वापरायच्या असतील तर खूप व्यवस्थित वापरायला लागतात, नाहीतर त्या लवकर खराब होतात. किचन ट्रॉली खराब होऊ नये म्हणून हल्ली बाजारात ट्रॉली शीट्स मिळतात. अवश्य वापर करा. त्या शीट्स काढून साफ करायला सोपं जातं. स्वयंपाक करताना फोडणीचा महत्त्वाचा घटक म्हणजे जिरं. जिरं हे पूर्वीपासून स्वयंपाकघरात वापरलंच जातं, कारण जिऱ्याचे खूप फायदे आहेत. जिऱ्याचे पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. वजन कमी होतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते, बॉडी डिटॉक्स होते, ॲसिडिटी होत नाही, ताप आला असेल तर शरीराला थंडावा मिळतो, ग्लुकोजची पातळी कमी होते आणि त्यामुळे डायबिटीजचा धोका सुद्धा कमी होतो. कधीतरी तर्रीवालं कालवण खायला सगळ्यांना खूपच आवडतं. उसळ, भाजी, आमटी करताना फोडणीमध्ये चिमूटभर साखर घाला. तेलाचा छान तवंग येतो. स्वयंपाक करताना भाजीला, कालवणाला किंवा आमटीला चव येते ती लसणाने. पण हा लसूण स्टोअर करताना फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. लसूण फ्रीजमध्ये ठेवला की पाणी सुटून त्यावर बुरशी येते, म्हणून लसूण फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. बाहेर सुद्धा तो खूप व्यवस्थित राहतो. महाराष्ट्राचा पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी करताना पुरण सर्वात महत्त्वाचं आहे. पुरण शिजवताना चण्याच्या डाळीबरोबर थोडे म्हणजेच मुठभर तांदूळ घालावे. पुरण छान घट्ट होते. महाराष्ट्रात आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. हिरव्या मिरचीचा ठेचा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यात अर्धा लिंबू पिळावा, मीठ घालावे. चविष्ट तर बनतोच, जास्त दिवस सुद्धा टिकतो. हल्ली बऱ्याच पदार्थामध्ये टोमॅटो प्युरीचा वापर केला जातो. कधी सॉस बनवण्यासाठी तर कधी त्याचं सूप बनवण्यासाठी. टोमॅटोच्या प्युरीमध्ये थोडे व्हिनेगर घालून फ्रीजमध्ये ठेवा, खराब होणार नाही. इडली असेल, डोसा असेल, साऊथ इंडियन पदार्थ जरी असला तरी तो आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. हे डोसे बनवताना डोश्याचे पीठ भिजवताना 1 चमचा मेथी दाणा टाकायचा आणि 1 चमचा साबुदाणा घालायचा. डोसे अगदी कुरकुरीत होतात. ताटात जर तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर असेल तर 2 चपात्या जास्तीत जातात, कारण सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. कोशिंबीर करताना त्यात अगदी थोडे बीट किसून घाला. रंगही सुरेख येतो आणि त्याचा पौष्टिकपणाही वाढतो. या 10 टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा.